लक्ष्मीपूजन किंवा लक्ष्मी कुबेर पूजन कशा पद्धतीने करायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे पूजा साहित्य काय काय हवंय तर गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फुले, शक्यतो पांढरी रुई किंवा पांढरी जास्वंदी, शेवंती किंवा मग कनेर, झेंडू इत्यादी. तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, फळे आणि नैवेद्यास पुरणपोळी किंवा मग साळीच्या लाह्या, बत्ताशे, फराळाचे पदार्थ. आता याच्यानंतर आपण पूजेची मांडणी बघूयात. सोबत दिलेल्या चित्रानुसार प्रदोष काळापूर्वीच मांडणी करावी. श्री लक्ष्मीनारायणांचा फोटो, सोने चांदीचे पैसे, कुलदेवतेचा टाक, जोडपानावर कुबेराची सुपारी, श्री लक्ष्मीचे नाणे किंवा प्रतिमा, नारळ, स्वस्तिक काढून बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी, खोबरे वाटी व त्यात खडीसाखर, लाह्या, बत्तासे. देवाऱ्यासमोर एक मोठा पाट ठेवावा व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन अस्त्र किंवा जे तुम्ही वस्त्र वगैरे म्हणता ते अंतरावे. त्याचबरोबर चित्रात दिल्यानुसार पाटावर स्वस्तिक काढावे. त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुणी ठेवण्यात येईल. पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायण यांची प्रतिमा ठेवावी. त्यांच्यासमोर दोन स्वतंत्र जोडपानावर कोजागिरी पौर्णिमेस वापरलेल्या देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या सुपाऱ्या ठेवाव्यात. त्यानंतर दोन सुक्या खोबऱ्यांच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे खडीसाखर व बत्ताशे, साळीच्या लाह्या भराव्यात. यानंतर दोन्ही वाट्या जोडपानावरील सुपारी स्वरूपातील देवतेच्या समोर ठेवाव्यात. लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेशेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा. त्याच्या समोरील बाजूस 4 हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे. त्यासमोर एक नारळ ठेवावे. पैसे, सोने, चांदी, फळे, फराळाचे पदार्थ इत्यादी चित्रात दर्शवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवावे. पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा दर्शवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठेवावे. अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढावी. तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढावीत. तदनंतर देवघर, प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित कराव्यात. पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावावा. सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. जर टीव्ही, टेप वगैरे चालू असेल किंवा टीव्हीवर मंत्र वगैरे चालू असतील तर तेही बंद ठेवावेत आणि आपण स्वतः मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करावा. आता तुम्ही म्हणाल की पूजनाचा विधी काय आहे किंवा वेळ काय आहे, तर प्रदोष काळ सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी 24 मिनिट आणि सूर्यास्तानंतर 24 मिनिट. तर या 48 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे. प्रदोष काळ सुरू होताच पूजेची सुरुवात करायची आणि पूजेची सुरुवात तुळशी पूजनाने करायची. मग तुळशीची पूजा करताना नेहमी सारखंच पंचोपचार पद्धतीने तुम्हाला तुळशीची पण पूजा करायची आहे की प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा, अगरबत्ती लावून, हळद, कुंकू, अक्षदा व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी. यानंतर पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची पंचोपचार पूजा करायची आहे. तत्पश्चात प्रवेशद्वाराजवळ यावे. प्रवेशद्वाराची हळदी कुंकू वाहून म्हणजे आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यावे. बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी चित्रात दाखवलेल्या जागी ठेवायची आहे. त्यानंतर पुढील पूजा करायची आहे तुम्हाला. प्रथम आपल्या गुरूंना वंदन करायचे, आपल्या कुलदेवीला, कुलदेवतेला वंदन करायचे, घरातल्या सगळ्या मोठ्यांना वंदन करायचे आणि त्यानंतर महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू तर पुरुषांनी अष्टगंध लावायचे. त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की आपण 3 पळ्या पाणी प्राशन करतो, त्याला आपण आचमन म्हणतो. तर भगवान विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम 3 नावांनी तुम्ही काय करायचे, पाणी प्राशन करायचे. तर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः किंवा ओम गोविंदाय नमः असं करून ते पाणी प्यायचे तुम्हाला. आणि मग पुढील 2 नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडायचे. मग तुम्ही म्हणू शकता की गोविंदाय नमः, विष्णवे नमः असं करून 2 नावं घेऊन तुम्हाला ते पाणी ताम्हणात सोडायचे. ताम्हणात सोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला
प्रत्येक वेळेस मी सांगते त्याप्रमाणे संकल्प करायचा आहे. आता संकल्पामध्ये काय म्हणायचंय तर मी अमुक या गोत्रात, आणि तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचे. तर मी अमुक या गोत्रात उत्पन्न झालेला, माझं नाव हे हे आहे, आणि माझ्या घरातील कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञानेनं दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपतीचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपतीचा ध्यान मंत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता हा मंत्र म्हणून तुम्हाला गणपतीचीही काय करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. तर गंध अक्षदा हळदी कुंकू फुले वाहून त्यांची पंचोपचार पूजा करायची. आणि त्यानंतर आता या तांब्यामध्ये जे पाणी आहे तर ओम पुंडरीकाक्षाय नमः म्हणून पूजेच्या तांब्यातील पाणी सर्व पूजा साहित्य व स्वतःवर शिंपडावे. त्यानंतर कुलदेवतेचा टाक घ्यायचा आहे तुम्हाला, त्याच्यावरही तुम्हाला जमत असेल तर श्रीसूक्त म्हणायचे, आणि ते नसेल जमेत तर मग तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणून तो टाकाला अभिषेक करायचा आहे. नंतर पुसून जागेवर ठेवून गंध अक्षदा हळद कुंकू फुले वाहून पूजन करायचे त्याचं पण. आता त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे, महालक्ष्मीचा गायत्री मंत्र की महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि असं म्हणून पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध अक्षदा हळद कुंकू फुले तुळशीपत्र वाहून पूजा करायची. धूप दीप ओवाळायचा आहे. पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या बत्ताशे फराळाचा पदार्थ नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. आता प्रार्थना करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की देवीला तुम्हाला सांगायचं आहे की मी जी सेवा केलेली आहे ती तू रुजू करून घे आणि लक्ष्मीचा वास चिरकाल माझ्या घरी राहू देत. आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. तर अशा पद्धतीनं महालक्ष्मीचं तुम्हाला पूजन करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे जी तुम्हाला करायची की या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. तसेच सर्व दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने, लक्षात ठेवा, जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता, केरसुनी तुम्हाला अजिबात उचलायची नाही, सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावे. केरसुनी उंबरट्यावर आपटावी व तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण म्हणावे. यानंतर जर कधीही घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरीलप्रमाणे मी आता जी सांगितलेली ती कृती करावी. यामुळे घरात आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. त्यामुळे ही अलक्ष्मी निस्सारणची न चुकता गोष्ट तुम्हाला करायची आहे. माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर कृपा ठेवी.